तुला म्हणलं होतं की नाही, पप्या काका तुला पोत्यात घालणार. घातला का नाही पोत्यात? पप्प्याला हे गटुड कशाला उचलून आणलं इथं? अरे बाबा, हेच गटुड आपल्या सरपंच पदाचा रस्ता क्लिअर करणार आहे. ते कस काय? म्हणजे काय, हे गटुड आपल्या जवळ राहिलं की अंजलीबाई सरपंच होणार नाही. आणि ती सरपंच नाही झाली की चान्स कुणाचा? आपलाच की. असं आहे होय डाव. मग येड लय चुकीचा डाव टाकलायस पप्यादा. तू तू इथं कसं काय? तुला काय वाटलं मला काय कळत नसतंय? नाही, इकडे इकडे पापा, हे बघ, तो इथंच राहू दे. तो इथंच राहिला का नाही तर ती अंजली सरपंच होणार नाही, त्याची धमकीच दिली आपण. पप्यादा, बारक्या पोरांना मध्ये घ्यायचं नसतंय. अरे बाबा, सुरेखा सरपंच झाली माझी तर तुलाच पैसे मिळतील. तू माझा माणूस म्हणून राहा. इल्ले काय रे सारखं इल्ले 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 करणार आहेस? हे बघ, तू पैशासाठी आलायस ना, हा मग पैसे घे. तो इथंच राहणार. पैशासाठी लाडूला मध्ये आणायचं नाही. हे बघ, बारकं मोठं काय नसतंय, शेवटी पैसा महत्वाचा. तो इथंच राहणार. ए पप्यादा, वाट सोड. सांगितलं एकदा, लाडूला मध्ये आणायचं नाही. तू कोण आहे? हा? काय सारखं लाडू 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 लावलेस रे? कोण आहे तो तुझा? ती मेलं काय आणि जगलं काय, तुला काय फरक पडतोय? ते तुझं थोडंच आहे. घाबरायचं नसतं लाडू. लई चुकीचं करतोस तू. ए परत जर लाडूच्या केसाला जरी धक्का लागला तर तुझा हात काढून तुझ्या गॅट टांगेन. चल लाडू. हो, सुरेखा वहिनींना सरपंच बनायचा चांगला चान्स आला. तो राजा आला आणि घोळ घातला सगळा. लाडूचा लईच पळतो आलता त्याला. जणू काय स्वतःचाच पोरगा आहे. अहो, 4 दिवसात एवढा लढा लागतोय कधी? काही तर घोळ आहे. अहो, घोळ झालाय पप्प्यादा. सरपंच पद निसटले आपल्या हातनं. नाही नाही नाही, तो घोळ नाही रे. या राजाचाच काहीतरी घोळ दिसतोय मला. तो खरा खुरा राणा नाही ना व? अंजली, अगं नग काळजी करू. असेल इथंच कुठंतरी खेळायला गेला असेल. आणि राणा गेलाय ना हुडकायला. गोदाका, गोदाका, अहो गावात सगळीकडे उडकलं पण लाडू कुठे बी नाही सापडला. अगं देवा, आता पावसा पाण्यात कुठं गेला असेल लाडू? देवा, काहीही करून माझा लाडू परत येऊ दे. मी काही करायला तयार आहे. करायची मज्जा. मी सांगितलं तसंच करायचं बघ.
हॅलो, अंजलीबाई लाडू कुठे आहे? हे माझ्याकडेच असता. तू आत्ताच आता लाडूला माझ्याकडे घेऊन ये. तुम्हाला लाडू पाहिजे असते तर मग तुम्ही सरपंच व्हायचं असते. नाही, अयो नाही म्हणता. लाडूला किडनॅप केलेला असते मी. लाडू, ऐकलं काय? ए, तू लाडूला काही केलंस तर याद राख. सकाळपासून सगळी माणसं वाचली असतात. पण आता ह्यो काय वाचत नसतोय बघा. तुम्हाला लाडू पाहिजे असेल तर ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये या. मी लाडूला आणतो आणि तुम्ही सरपंच व्हायला तयार राहा असं सांगितलं असतंय मी. मी माझा शब्द खरा केलाय. आता तुम्ही तुमचं करा, नाहीतर अंजली, काय झालं? लाडू कुठं आहे? लाडू हवा असेल तर सरपंच हो असं म्हणतोय तो माणूस. कोण राणा? मग व्हा की, सगळं गावी तेच म्हणते वहिनी. बाई अंजली, समधी म्हणतात तर हो की. मूल होऊ देणार नाही असं वचन दिलंय तुम्ही जाऊबाईंना. कोणाला विचारून दिलात हा शब्द? का तुमच्या वहिनींचे गुलाम झालायत तुम्ही? आजवर जाऊबाई जे सांगत होत्या ते सगळं ऐकत होता तुम्ही. मी कधीही तुम्हाला काहीही बोलले नाही आणि यापुढेही काही बोलणार नाही. पण मुलाचा निर्णय तुम्ही एकट्यानं कसा काय घेतलात? माझं मातृत्व हिरावून घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्या कोणाला कसा दिलात? हा निर्णय तुमचा आणि माझा होता. मग एकट्यानं कसा घेतलात निर्णय? आपल्या दोघात तिसरं कोणी आणायचं नाही असा शब्द दिला होता तुम्ही मला. आपल्यात काही लपवून ठेवायचं नाही असा शब्द दिला होता तुम्ही मला. मला दिलेले सगळे शब्द मोडले आणि आता जाऊबाईंना शब्द दिलाय म्हणून परस्पर निर्णय कसा घेतलात तुम्ही? हेच तुमचं प्रेम? हाच तुमचा विश्वास? मला काहीही कारण ऐकायची नाहीये. राणाजी, हा भोळेपणा नाही, बावळटपणा आहे. आणि आता मला नाही तो सहन होणार. यापुढे तुमचा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. अहो अंजलीबाई ऐका की, मग मला काही ऐकायचं नाही. अहो ऐका की, अहो घर चला की. मी घरी येणार नाहीये. अहो काय करता? अहो घरी गेल्यावर काय सांगू मी? काही सांगा, जे खरंय ते सांगा. जाऊबाईंना दिलेला शब्द सांगा. अहो ऐका की, उगाच चिड नका माझा. मी कोण चिडणारी? माझा काय अधिकार आहे तुमच्यावर? अंजली, काय केलं म्हणजे तू परत येशील? सांग, आपण करू ते. जर राणाजी भानावर आले तरच मी परत येईन, नाहीतर नाही. भानावर म्हणजे? असं केलंय का राणानं ते तर सांग. अहो नाही नाही, अहो फक्त 5 मिनिटं त्यांच्या संगत बोलायचंय आणि भेटायचंय.
मी सांगते अंजलीला. त्यासनी सांगा की मी नदीवर त्यांची वाट बघतोय, त्या अर्जंट मध्ये बोलायचं. मी येणार नाही. अहो अंजलीबाई असं करू नका. अहो ऐका की, अहो अंजलीबाई, अहो नाही म्हणू नका. अहो खरंच सांगतोय, लई महत्वाचं बोलायचंय. आता नाही तर मग कधीच नाही. मला खात्री आहे तुम्ही येणार. तुम्हाला यावंच लागेल. बरं ऐका, मी वाट बघते तुमची. अंजली, मला वाटतं तू जावस. काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणत होते ना जावई बापू. अगं अति ताणलं ना की तुटत आणि कधीही ते जोडता येत नाही. तू नुसतं जाऊन ऐकून तर घे काय म्हणतात ते. किती काकुळतीनं फोन आला होता त्यांचा. खरंच काहीतरी महत्वाचं काम असेल ग. अंजलीबाई, माझं तुमच्यावर लई प्रेम होतं, पण तुमचं माझ्यावर नाही. तुम्हाला एवढाच राग आला असेल तर मी जातो, परत कधीच येणार नाही. तुम्हाला माझा कधीच ताप होणार नाही, कारण मी असणारच नाही. काय झालं ग अंजली? गोदाक्का, मी नाही पडू शकत या घराच्या बाहेर. 2 वर्ष झाली मी या घराच्या बाहेर नाही पडलीये. हेच चुकलंय तुझं. नाही गोदाक्का, तुम्हाला कारण माहितीये. त्या दिवशी मला घराच्या बाहेर पडायला उशीर झाला आणि राणाची गेले. ही गोष्ट मी कधीच नाही विसरू शकणार. मला या घराचा उंबरठा कधीच नाही ओलांडायचा. आणि आज त्या खोटारड्या माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी लाडूला त्याच्या ताब्यात घेतलंय. आणि मी जर का घराबाहेर पडले नाही तर लाडूचं काहीतरी बरं वाईट करेल असं म्हणलाय तो. नाही हो अंजली वहिनी, राणा असं कशाला करेल? तेच म्हणते, लाडूसाठी का होईना तुला घराबाहेर पडायलाच पाहिजे. अगं जोवर तुझ्या एकटीचा सवाल होता तोवर ठीक आहे. बरं आता लाडूचं काय बरं वाईट होऊन असं तुला वाटत असेल तर तुला घराबाहेर पडायलाच पाहिजे. अंजली, तू पड घराबाहेर. हो, लाडूसाठी, या घरासाठी मी तेही करीन. करावंच लागणार.
शेवटी राणानं अंजलीला घराबाहेर पडायला लावलं. वय पण ते राणादा कशाला लाडूचं बरं वाईट करतील? अगं त्या अंजलीनं घराबाहेर पडावं म्हणूनच राणानं हे केलं असेल. चला चला आपण आपल्या कामाला लागू. ताईसाहेब 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 मला दोरा पाहिजे. अहो ताईसाहेब दोरा पाहिजे मला. अगं काय सुरू आहे तुझं? काय सुरू आहे? अहो ताईसाहेब दोरा पाहिजे मला. दोरा दोरा पाहिजे. दोरा अहो मला द्या की. तुम्ही मी सापडल्यावरती सांगते. कशाला कशाला पाहिजे? अहो पहिलं दोरा तर द्या मग सांगते. मला दोरा द्या तुम्ही. दोरा द्या. अगं कशाला पाहिजे? ते कानात कांठळ्या बसायला का? हळू बोलायचं जरा. अहो माझं लई महत्वाचं काम आहे. दोरा पाहिजे मला. दोरा. बरं तिकडे शोध. तिथं असेल आमच्या खणामध्ये. अहो नाही ताईसाहेब नाही तिथं दोरा. मला दोरा पाहिजे. हा थांब जरा. हा द्या लवकर द्या दोरा. ते बघ काय कसं कॉन्सन्ट्रेशन साठी ते सुईत धागा ववत्यात हा. ते करत होतो तेव्हा कुठे ठेवला होता धागा आम्ही? नाही नाही कुठे ठेवला होता? तू तिथे शोध. कुठे शोधू? हाय हो ताईसाहेब इथं बी नाही. नाही ग खरं भत्ता बरं का भत्ता. सर तुला ये सर इकडनं जरा. हे असं करतेस बघ. कॉन्सन्ट्रेशन लई चांगलं आहे बघ चंदे. हे बघ म्हणलं का नाही सुईत धागा. हा घे. अहो ताईसाहेब लई छोटा दोरा आहे. मला मोठा दोरा पाहिजे. दोरा मोठा दोरा. मोठा दोरा. हा मग आधी सांगायचं ना किती मोठा पाहिजे. मोठा धागा आमच्या मम्मीने दिलता खरं. आठवा की ताईसाहेब दोरा कुठे तेच आहे? बघायलोय. सापडला. हा नशीब. टेन्शन गेलं बघा माझं ताईसाहेब. झालं आमचं बी टेन्शन गेलं. ए तिकडे ये. एवढं समजा आम्हाला करायला लावलं तो दोरा कशाला पाहिजे ते सांगितलं नाहीस. अहो साहेबरावचा कासरा सुटलाय. मी म्हटलं कासरा सुटलाय तर या दोऱ्यानं बांधेल म्हणून. अगं ए तू काय खुळी आहेस काय ग? अगं एवढी वर्ष झाली तरी तुझ्या डोक्यातला फॉल्ट गेला नाही भाई अजून. या दोऱ्यानं बांधणार आहे त्या साहेबरावाला. अगं त्या कासऱ्याला बी आवरत नाही ते जनावर आणि याला फाशी घे तू. फाशी घे चल. हेच तर. अहो ताईसाहेब अहो आता खाली मास्तरनीनं घराचा उमरा वलंडला. तुम्ही बांधलेलं दावं तुटलं. आता तुमचं काही खरं नाही. एकदा का दावं तुटलं का मग जनावर आवरता येत नाही. तुम्हाला लाज वाटेल तुम्ही बांधून ठेवलंय पण तो कासरा नाही असला दोरा असेल बघा. हा आता तिला आवरणं लई अवघड जाणार बघा. ए आम्हाला शंपना शिकवायचा नाही हा. तिला आवरायला राखणदार आहे आमच्याकडं. राजा राजगोंडा.